विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावरती प्रश्न विचारले जातात, ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी काही सूचना तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण सूचना पाहूयात. एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद होय. त्यानंतर ही वाक्य एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात. त्यानंतर हा प्रश्न सोडवताना वाक्य काळजीपूर्वक व सलग वाचा. घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दांची योजना करू नका. त्यानंतर पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करा. या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद दिला जातो. तर या प्रश्नामध्ये 3 वाक्याचा परिच्छेद विचारला जातो, ते आपण आता पाहूयात. सुसंगत वाक्याचा परिच्छेद. पुढील वाक्यांचा सुसंगत परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर प्रश्न पहिला, टिपूर चांदणे पडले होते, ती रात्र डॅश होती. त्यानंतर पर्याय आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 अमावस्येची, नंबर 2 पौर्णिमेची आणि नंबर 3 प्रतिपदेची आणि नंबर 4 चतुर्थीची. त्यानंतर दुसरं वाक्य, कोळी बांधव डॅश उत्सव साजरा करीत होते. नंबर 1 नागपंचमीचा, नंबर 2 आषाढ पौर्णिमेचा आणि नंबर 3 रक्षाबंधनाचा आणि नंबर 4 नारळी पौर्णिमेचा. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, या दिवशी कोळी बांधव डॅश नारळ अर्पण करीत त्याची पूजा करतात. तर पर्याय 1 समुद्राला, पर्याय 2 होळीला आणि नंबर 3 नागोबाला आणि नंबर 4 देवाला. तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोळी बांधव जे आहेत ते माशा पकडण्याचं जे काम करतात आणि ते समुद्राला आपला देव समजतात. त्यामुळं कोळी बांधव जे आहेत नारळ समुद्राला अर्पण करत असतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समुद्राला. म्हणून पहिलं वाक्य, टिपूर चांदणे पडले होते, ती रात्र डॅश होती. तर ऑप्शन क्रमांक टिपूर चांदणे पडणे म्हणजे तर त्या दिवशी पौर्णिमा असते, म्हणून ही रात्र पौर्णिमेची होती. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर कोळी बांधव डॅश उत्सव साजरा करीत होते. तर आताच आपण पाहिलं होतं की कोळी बांधव नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करीत होते. ऑप्शन क्रमांक 4. अशा प्रकारे सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरती 3 प्रश्न विचारले जातात. त्यामुळं जे वाक्य आहे ते काळजीपूर्वक वाचून आपल्याला योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर उतारा व त्यावर आधारित प्रश्न आणि त्यानंतर कविता व कवितेवर आधारित प्रश्न आणि संवाद व त्यावरील आधारित प्रश्न याचे मी व्हिडिओ बनवले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर मी या व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो, तुम्ही ते पाहून घ्या. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.